मांजराला दूध घेऊन आल्या भैया पाजा बिजायचं काय लागा पाजायचं आहे की आता काम निघालं आपल्याला राहणार काय काय राहणार निघाल माळाला अगं चाल तुला गेल्यावर कळतंय माळाला फोटो काढून यायला लगेच काय झालं विषय आम्ही निघालो माळाला तिथे एक शेतकरी ऑफिसर आलेली नुकसान भरपाई बघायला म्हणजे काय झाले का नुकसान ती गेली पुढे तुला गेलं कळते का चला माळाचं राहणं गेलं बघ गाडी कुठं वाटते गाडी कुठं वाटते बघ होय का कसं आहे आमचा छोटा तांडू तर हे बघू शकताय वाड्याला पाणी आधी 4 दिवस कंटिन्यू पाऊस पडला तर लहानपणी आम्ही इथं आंघोळीला यायचो आवाज दाराला नव्हतं वर बसायचं पाक तिकडं दाराला आणि इकडं कधी कधी न पाक तिकडे गेलं गावातल्या वाड्यापर्यंत निघाली माळाला पाणीच पाणी सर कसं वाटते का अशी तर पावायचीच इच्छा गेली काय गावली सोडून आला ना आहे माळाला गावात जवळच आहे आपल्या रानाची इकडे रान ठेवलंय सगळ्या सोडायचे आहेत आणि पावसाने केलं अवघड सगळं हा वर आहे वर होय श्रीशा आंघोळ करतेस काय जाणार तर आलेलो आहे माळाला तुझ्या किती दिवसात आलीस माळाला 100 दिवसात बास का म्हणते तर चला कुठं निघाली ती मग थांबतेच किती आलं की जण हे आपलं रान नाही ये बाळा कुत्र बित्र आलं म्हणजे आणि मागं लागायचं इकडं ऊस आहे वाघाचं नाव कुत्र्याचं पण जायचं चला आता तिथं आपण वैरण केलेली बैलांच्यासाठी तिथं जाऊया हे तर श्रीशा थांबली तिथंच चक्कूला म्हणून आली नाही तिथं थांबली श्रीशा चला यात करायच्या लागण आपल्याला घाट आल्या होता सारे सोडायच्या आणि वर पण रान नागरून ठेवलं इकडे खाली ऊस लावला इकडे कुठले तिकडं हा नाही भैया शेठ उद्या मैदानात कसं नियोजन तर उद्या जाणार आहे मैदानात भारतचा पायरा झाला आहे दुसऱ्या नंदीबरोबर किलरचा पायरा झाला आहे दुसऱ्या नंदीबरोबर दोघांचं पैर वेगवेगळा आहेत किलरचा पायरा झाला आहे ज्यानं आपल्या ब्राह्मण आणि तेजानं जो तिथे 1 नंबर केलेला त्याच्यावर किलर पाळणार आहे आणि भारतचा पायरा बाहेरच्या गावचा आहे ती काय तिथे गेलंच कळेल आणि मंचीला ब्रह्मा काय बाहेर काढलेला नाही बाहेर परत राया ह्यो आपला बाजी बापऱ्या तर भैया बा सांग की हां हो ते महत्वाचं बोलायचं आहे साप कुठं आलं कुठं सातारा जिल्ह्यात रहमतपूर जवळ कोण व्हिडिओ जर आपलं बघत असलं तर कमेंटमध्ये नाही तर आपल्याला इंस्टाला मेसेज करा मला पर्सनल सापमध्ये मैदान आहे का कारण की विषय काय झाला आहे इथं जोडीदारांना आपल्या सांगितलं सापला 21 तारखेला मैदान आहे कारण अजून बॅनर विनर आम्हाला खास मिळालेलं नाही आणि सापला जर मैदान असलं सापला जर मैदान असलं तर बाजी आणि बाबऱ्या पळवणार आहे आम्ही
कारण की बाजीला आणल्यापासून म्हणतोय पळवायचा कारण पावसामुळे सगळं थांबलेलं. परत ब्रह्माचा पायरा आधीच झाला आहे आपल्या वनश्री केसरीला लागलेला भवानी बरोबर, म्हणजे जो आपण ते वनमुऱ्यात पळवलेला ब्रह्मानी भवानी त्यांचा पायरा झाला. असं म्हणजे पहिलं झाली ते, फक्त विषय काय पावसामुळे सगळं राहिलेलं. मग आता चोराडला न्यायचं होतं ब्रह्माला पण, तर विषय काय ऑलरेडी 2 बैल झाली, म्हणजे 2 नंदी भारत आणि किलर आणि गावातला अजून एक नंदी आहे, असं 3 नंदी झालं. आणि ब्रह्माला न्यायचं म्हणजे नियोजन झालं नसतं, 4 नंदी कसं नियोजन करायचं, म्हणून आम्ही असं एक दिवस येऊ एक दिवस येऊ अशी पाळवायची आहेत. तर बघा आता भारत किलर कसे पळतील उद्याच्याला, चिट्टे वगैरे टाकल्या. आणि तर एवढंच की साप मधलं तेवढं बॅनर असलं तर पाठवा, इंस्टाला पाठवा, व्हॉट्सअपला कोणाकडे नंबर आहे त्या व्हॉट्सअपला पाठवा. हाय का तर भैया मैदान 1 तारखेला कुठं आहे? 1 तारखेला तिथंच आहे शिवाजी निकम. हां, तर ते 547 आहे. तर इथं पण ऊस आहे आपला, इकडं पण ऊस आहे पलीकडं, आणि त्या पलीकडच्या रानाकडच्या पलीकडं पण रान आहे 3 एकराचे पट्टे. असं टोटली तर 14 एकराचा तळ एका जागी आपला. असं हा विषय. आणि कधीतरच इकडे येतो आपण बाया, इकडं खालतीकडं, कारण की सगळी कामं थांबली हो पावसामुळं. नाहीतर आता होतं रिबीड आम्हाला चांगलंच भिरकिटच होतं. सऱ्या सोडा ठिबक खात्रा लागणी कराय गडी. तर बाह्या शेठ उद्याच्याला मैदानात येणार आहेत, परंतु पाठीमागून येणार आहेत. बाह्या शेठच्या घरी आहे कार्यक्रम. बाह्या काय आहे? वर्ष श्राद्ध आहे बाह्यांच्या वडिलांचं, त्यामुळं बाह्या शेठ म्हणले मी निवड ठेवून येतो. ओके म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही, फक्त ये मग झालं बाबा लवकर. ड्रायव्हरला कानमंत्र द्यायला लागतो माहिती आहे का? आपला ड्रायव्हर घरचा तयार करायचा चाललाय, त्यामुळे त्याला आधी 2-3 कानमंत्र बाह्या शेठ देते ती. कारण बाह्या पहिला गाडी चालवत होता. बाह्या गाडी का बंद केली सर? पडला म्हणजे दार बसलेला नाही वाटत, पाऊसनं जाग्यावर स्टॉपच. आणि आता मोठलं तर गावात तर पाहिजे नाही मागं कोण तर बघा. होय ते पण आहे, आणि काय जबाबदारी सगळी बाह्या शेठवरच आहे, त्यामुळे लय रिस्क घेत नाही तो. सरकार ते आपल्या ड्रायव्हरला हेल्मेट किती वेळ कर नाही लागा, कमेंट आले काय काय सेफ्टी घ्या म्हणून बघा. आणि ड्रायव्हर पण जिकडे गेलाय तिकडच पडलाय पाण्यात गेले. आता मग तो तिकडं येतो डायरेक्ट चोराड्यात, तिकडं मला 4-5 जण घेऊन येतो म्हणलाय. हे म्हटलं काही विषय नाही पोर पाहिजे तेच. होय व्हिडिओ असते ते आपलं युट्यूबला. मग आता आज फक्त एसन टाकलेलं दाखवायचे, कारण की आज आम्ही दिवसभर वैरण काढणार आहे. दिवसभर सकाळपासून एकट्यानं काढल्या असं बाह्या म्हणतोय, खरं नाही हो. सकाळपासून काय केलं बाह्यानं आणि एक जोडीदार आम्ही बोललेला गोटूराम, दोघांनी वैरण काढल्या. आणि मी काय केलं रे बाह्या, मी पुट्टा केला, वैरण टाकली, पाणी लावलं. आणि दुसरा विषय एसन महत्वाचे आणा गेलो रायबा शेटला आपल्या. आणि चिकन दिसतंय, लसत नाही काय नाही. आता उलट बाहेर चालला आपल्याला धाडा बिरा आहे आपल्याला पण म्हणजे ध्यान आहे आता राहील. आणि एक महत्त्वाचं शेअर करायचं आहे आपल्याला की उद्याच्याला मैदान खेळून, उद्या 29 तारीख आहे, 29 तारखेला मैदान खेळून डायरेक्ट आम्ही संध्याकाळी, म्हणजे मी दाजी आणि एक 2-3 जोडीदार आहे, आम्ही 2-3 जाणार आहे मुंबईला. भिवंडी येते, कारण की तिथं पिकअप बघितल्या आणि त्यासनी टोकन पण पाठवले आपण थोडंफार. मग आता तिथं गेलंच पाहिजे. आणि एक दादा आहेत पुण्याचं, ते पण म्हणले ते मुंबईसून येताना थांबा जरा काम आहे. बघा उद्याच्याला आता वाही टू चोराडे, नंतर वाही टू भिवंडी, आणि परत भिवंडी सुद्धा आले हो. परत 31ला लगेच मैदान, परत 31चं झाले की 1ला मैदान. असं भिरकिटच लावले बघा. म्हणून आज व्हिडिओ जरा थोडासाच येईल, कारण की आज वैरणीचं आम्हाला सोय करायची आहे. आणि त्यात बाह्या शेटचं पण वडिलांचं उद्या श्राद्ध आहे, त्यामुळं बाह्याला पण काम आहे. बाह्या आता म्हटलं बाह्याला उद्या 5 वाजता सकाळी लवकर. बाह्या असतेच काय नाही हो, यायला येईल, फक्त मला करायला आणि जायचं आज. चला आज जरा केस कापून येतो. आणि ही आपली अशा 1, 2 आणि तिकडे काय भावनेच्या पाठीमागे 3 विहीर आहेत तिथं.
पाणी मुबलक उन्हाळ्यात असं म्हणायचं का उन्हाळ्यात पाणी मुबलक आहे त्यावेळेस उन्हाळ्यात लय हे झालं नाही हो कसं काय अजिबात जाणवलं नाही कारण की आपलं क्षेत्र ऊसाच कमी आहे ना ह्यांना जास्त असतं तर जाणवलं नसतं चला चिक्कल लागतोय काल चप्पल घेऊन आला होता मला, ते आणलं नाही. हा माझी चप्पल नाही आणलं हा शेड ठेवलंय तुला म्हणलं मला सकाळी म्हणले तिला सांगा ना. मला तुझं माप दे श्रीषा आज मी चप्पल आणणार आहे मला बूट आणणार आहे नंबर 3 नंबर मी पण येणार पप्पा माझ्या चॉईसचा नाही का रे दौरा पप्पा माझ्या चॉईसचा नाही सगळे चप्पल लगेच तुटते ते हा. ठीक आहे तुटते बिना तोडत बेबी आणि काय आणलंय काय तर आता आलू शेडत आणि आज आपण एका मित्राला घेतलाय मदतीला भैया शेट आणि मित्र जोडीदार वैरण काढायला लागली ते आणि चला आता मग घेतो ह्यांचं आवरून सगळं ह्याचं कुट्टा वगैरे करतो सगळ्याचं कुट्टा टाकतो कारण ए काय कुठे यायला लागलाय तुम्हाला कसा आलाय जवळ करायचं साहेब भारत शेट चला घेतो उरकून बरा आणि बघा आज येसन टाकायची आहे रायबाशीतला वेळ मिळाला तर टाकतो आणि ती पण शेअर करतो तुमच्याबरोबर तर सगळ्यांनी कुट्टा झाला आहे टाकून बघू शकता आणि इकडं वैरण आणायचं चालू आहे बाया शेठ शुभू आणि मी हे घेऊन येऊ काय येसन घेऊन येऊ काय शुभून मी येसन बारीक पाईपची पाईप सेपरेट घ्यायची किती नंबर जाणार 4 नंबर बाबा थांबते आज येईल काय हा इकडे भविष्यवाणी करते येईल काय पाऊस येणार उद्या येणार काय मैदानला हा भैया खालत जायला का साडे 10 वाजले आई गे तर सगळं आवरून झालेलं म्हणून गेलो काशेगावनं रायबशेटला आली येसन आणि एक जुगाड केला आहे मी येसनीचा तुमच्याबरोबर शेअर करतो शी बघा तो घेणार होतो 4 नंबरची येसन तर 4 नंबरची येसनला आपण काही करायचे पाईपची येसन टाकायचे मग 4 नंबरची येसनीला पाईप होती तर ती पाईप सकडे येसन होती ती 5 नंबरची म्हणजे 5-6 नंबरची येसन होती ती रायबा शेटची तयारी चालली आहे जरा मोबाईल बंद कर तार जाईल का पाहिजे पहलवान हसाय नाही पहलवान आली ती बघा इथं इधर तिथं जाऊ बरा तिथं ताण ती पाईपला ओके ह्याची बघा गंमत काय झालं असं पहलवान 200 सपाटे मारतो नाही रे त्याला म्हटलं अंडी खातोस का तर मला नाही मटण खातो मला दररोज तर ही दादा आली ती तडोळी नाव काय हो तुमचं विनायक चव्हाण आणि तुमचं अमित पाटील अमित पाटील आपलं जोडीदार त्याचं पण नाव अमित पाटील आहे कामानिमित्त आलेलं काय तिथं झालं बी बघा रायबा शेटची असं आता बघा आता होते डबल तार तर आता सिंगल तार ती पण हे केली पाहिजे एका लेवलमध्ये पाहिजे
कशांतर कट करा. आणि हे घाला ते. ते आता तुमचं वाकडं झालं की परत शिरणार नाही. शिकायला लागणार. मांजर आणल्यापासून मॅडम दररोज यायला लागले हा हॅलो. थांब जरा हा बोला की. बाटली तिकड आहे. होय होय उद्या काढणार आहे. हो चोराड्याला. हां हां हा तसं करू नका. एकच गाठ मारली की करायची. मग ती तोच घुसणार पाहिजे. नाही नाही इकडे वापस करायची माग. हां हां इकडे. तुझ्याकडे घे की माग. असं त्याला पिऊन मारती मग रायबा किती वेस नाही हा हे नाही चौथी पाचवी. शिदा आहे का? चला. केस जरा सोड मार. गुंडाळायला आले होत. रात जाऊ. काय मग गरम पाण्यात हा याला कोयता इथंच आहे. एकच मिनिट वडा 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 एक मिनिट थांबा. पितानीच पाय पिता सातला पाईप वडा. तू कुठे निघालास? निघून जाते पूर्ण बोलतो. हळून वाडा नाही आणि निघत अवघड परत. त्याच्या कानात चालू फुटले फुटली पाईप धरू नको. पाईप वाढता पाईप लांब होते. पाईप ओके. अजून चला. हा बस बस. कसं आहे आपल्या रायबा शेठची सण त्या याला आणले पाईप. कापली पाईप पाईप जरा गाठ मारा येणार. पाईप होय एवढी मोठी व्यसन त्याला बसणार आहे. तुझा आधी खुराक सोड कसला बसलाय दोन नाग धरतो पेला नाही करतो. नाग धर नाग हळू सोडा तिथंच आणि तिथंच गाठवा. घे असं बसेल. तिकडे उडून धर की. निघाली काय तिकडे येणार कोण त्याला माहीत झालं. माहीत झाले येसनी वाली ती आणि लय दिवसात ना खरं पाय बी निष्ठल बरं का. हो राय बा धरू काय नाक. शेंडा शेंडा यो तेव्हा काल दमवलं नसतंच तर आज नव्हतं करायचं गरज. अजून एक कुठं तुम्ही 4-5 दिवस नव्हते. कालच्या दमवल्यामुळे निर्णय घेतला. काल कोणी गेला तू व्यायामला रे. ती तुम्हाला पाडली ती कालची व्हिडिओ आहे. नाही तो पाहिलाय शेड त्याला गडी तयार नव्हतं आणि मारा येतोय.
गप 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 गप. माझ्या बाक्षींना गतीनं वाढायचं भैयाला शिकवलंय मी सगळे कसं काय करायचं. येतंय वड हिसक्यान वड येतंय तुम्ही धरले का? धरलंय वड ओकेच ओकेच कार्यक्रम झाला. दुखलेला नाही लागा त्याला अजिबात. हिसक्यान वडले त्याला किती वेळा ती गाठले गे लागलीच मूर्ती लागा लागा भैया मुरख्यानं पाहिजे होती लागा. ही सोडू कर भाई लागलीच मुरकी टाकली असते. मुरकी आवळ झाली रे. 4 पदरी हे होतं. जरा डिल्ली पण 4 पदरी सारखं सेटिंग लावायला लागते ते. दिलीच ठेव जरा एक 4-5 दिवस. कसं लागा वेगळंच दिसतंय. भारी दिसतंय. परत लय कलर पुरा बदलला. भारी दिसतं लागा ही त्याला. कसा दिसतोय चिकना आता. ओ माळाला भैया हे काय बरं गाठ मारलेस काही व्यवस्थित. ओके हा ते दुसरी असते का ना आत्ता गाड्यानं लगेच 4 टाकला असता. आलो आलो अच्छा मिरू तर दादानी असं टाकाय मदत केली. हा बरं आहे बरं का. चला बांध की आता तिकडे तोंड करते. चल बोर चालू कर भैया नाही काय प्रॉब्लेम काय नाही इसनीचा. हॅलो तर मनम्याव लागल्या वाढायला. मनम्यावला ठेवतो आपण खोलीत तर कुठनं तर सारखी बाहेर येत्या म्हणून तिला अशी पॅक बंद ठेवल्या. थांब थांब दूध आणलंय श्रीशानं घे बाहेर तिला. आणि भारत शेट उद्या जाणार मैदानात. भारत किलर हे भारत वैरण बघ्या साहेबांनी उठवलाय. अशी कधी कधी वैरण बघा चाटून पुसून खा. तुमचं काय बाजी शेट. बाजी शेटनं पण खाल्ल्या वैरण. ब्रह्मास्त्रनं पण खाल्ल्या. बाबऱ्यानं पण खाल्ल्या. आणि ही रायबा शेटची असेल कसं आहे काय आता खोलणार होतीच नव का. चला आणि इकडे लक्ष्मी बसल्या निवांत सगळी खाऊन पिऊन गच्च मध्ये बसलीत. आलो आलो बाळा आलो बाळा. हे दूध आणले मनम्यावला. आले की बाहेर खोललंयच की. नाही खुललेलं सर. पप्पा ते अगं तिकडे जाऊ नको मला जायचं आहे कुठं घरला. थांब जरा दूध घालू त्याला इथं. जायचंय तुम्ही पण ना थांब जरा असंच करताय सा. तिथं अगं त्याला कायच नाही. भुका लागले तर जरा शांत बसच रिक्षा. कसं वाढलाय मग. होय 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 आणलंय दूध. थांब जरा बिचारा थोडासा वेळ झाला. तुम्हाला जायचंय खरं पप्पा मी इथंच थांबणार आहे आता. तुला माग आलो सोडतो. मम्मी येणार मम्मीला तुला आणून सोडतो.
पडत नाही ते असं लागत नसते की दुधासाठी कसं करत धारपड हे जरा जरा असं टाकते की जरा दूध दे ते काय आणलं दूध अगं होय की ग अजून आम्हाला माहितीच नाही माझं नाही का बोकाय कसले बोका लागले ते बिचारायला थांब थांब ही श्रीषा दूध घेऊन आल्या अगं पाठी सारखी श्रीषा तिकडे ओक 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 पे 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 श्रीषा काय करायचं माहिती आहे का आता 4 वाजता दूध कारण की लय दूध दिलं की पेट नाही मात्र करते लय वेळा दूध आम्ही हे केलंय वतलं ह्या नाही का खराब झालं हा हा विचारायला लय भुका लागली होय थांब पिऊ दे आता हात लावू नको त्याला आणि आपले भारत शेठ किलर शेठ बघ्या उद्या कसं पळतेत बाळूमामाच्या आशीर्वादानं जय बाळूमामा इथं आहेत की बाळूमामा जय बाळूमामा बाबाला आज वैरून चाटून पुसून खाल्ली विषयच नाही अजून एकदा घाला नाही ग सारखी घालायची नसती परत रवतीला येत नाहीत आता निवांत बसतं रवत करत ही कशी सगळी बसली बघ बरं कशी आहेत बघा कशी दिसतील बघा आहे का आज पहिल्यांदा असं झालं असेल की चौघे एक साईड करून बसली ती नाहीतर ब्रह्मा आणि बाबऱ्या दोघांची तोंड कायम सरळ म्हणजे एका दिशेला असते ते या दोघांची वेगळी वेगळी असते बघा कशी दिसते